तुला लय साधी समजत होतो म्या, पर तू तर लयच वरचढ निघालीस ग. नको ते गुण बी आहेत आणि धार बी. आता तुमच्या मनातच चोर आहे हरिभाऊ, त्याला कोणी काय करणार. नाही समद्या गावासमोर तुला माती मोल केलं ना तर हरी नाव नाही सांगणार. एक मिनिट हरिभाऊ, ही चूक तुम्ही दोनदा केलीये, आता पुन्हा करू नका. पहिल्या चुकीची माफी मिळाली हो तुम्हाला, या घरच्यांकडून माझ्याकडून. पण पुन्हा चूक केली ना तर बाकीच्यांचं माहित नाही, माझ्याकडून तरी माफी मिळणार नाही आणि त्या देवाकडून बी नाही. कारण खोटेपणाचा हिशोब हा होतो म्हणजे होतोच, पण तो इथंच फेडावा लागतोय. आणि तुम्ही जर का माझ्या जीवावर उठले असाल ना तर माझ्या इतकं वाईट या जगात कोणी नाही, हे ध्यानात ठेवा. हे प्रकरण साध्यात सोप्यात घेऊन चालणार नाही. इथून पुढं नीट डोकं लावून समजा हाताळावं लागणार आहे. बरोबर तिला थोडं घे ये की. बघ, ताई आली बघ. ये चिंगे, बरं वाटतंय ना ग तुला. अगं डॉक्टर काकांकडे घेऊन गेलो होतो ना आम्ही तिला. ते म्हणाले की 2 दिवसात बरं वाटेल तिला. 2 दिवसात अंगणात चिप्पी चिप्पी पण खेळायला लागेल, हो की नाही. फक्त त्यांनी एवढंच सांगितलंय की दिलेलं औषध वेळेवर घ्यायचं आणि खायला दिलं तर मला नको, आता मला पुरे बास, असं काही म्हणायचं नाही. मामी आता खरंच नको, बस झालं मला. ते बघ, चिंगे, असं करून चालतंय वय. मामी तू दे बरं इकडे. आज चिंगीला तिची ताई भरवणार आहे. हे घे. अगं असं कसं चालेल चिंगी, आणि तू जर का काही खाल्लंच नाहीस तर ताकद कुठून येणार. घे. ऐका आता ताईने बरं व्हायला लागल्यानंतर लगेच पटापट पटापट खायला लागली. हा डेंबीस. रमा, काय झालं? ताई अगं बरं मला वाटत नाहीये आणि रडतेस तू. चिंगे, मला माफ कर ग. मला खरंच लय वाईट वाटतंय बघ. तू इथे एवढी आजारी होतीस आणि तुझी काळजी घ्यायला मी नव्हते तुझ्या संग. मी लय प्रयत्न केला ग लवकर यायचा, पण नाही जमलं. अगं रमा, पण मी होते की तिच्या बरोबर. हा, आणि चिंगी शहाणी आहे आपली, तिला माहितीये ताई कामाला जाते, उशीर होतो काम असतं त्यामुळे, होय की नाही चिंगे. बर रमा, मला काय वाटतं माहितीये, अजून 1-2 दिवस तिच्या जवळ थांबायला लागणार आहे आपल्याला. मामी, मग मी उद्यापासून सुट्टा टाकू का. नको, तुझा वाड्यावर कामाला, मी थांबते तिच्या जवळ. अगं असंही माझी कुठली काम आहे ते माहितीये ना तुला, पटपट करून टाकशील तू. हं, मी थांबते तुझा वाड्यावर. चालेल चिंगोडा, खात ते. बरोबर. हा हे घे. ताई तू जात जा कामावर, पण घरी लवकर येत जा. वय, नक्की लवकर येत जाईल. हाय, गुड मॉर्निंग रमा. गुड मॉर्निंग ताईसाहेब. रमा ऐक ना. वय, चिंगीची तब्येत बरी आहे का? वय, आता बरी आहे. थोडा अशक्तपणा आहे, पण मामी थांबले तिच्या संग आणि त्याचमुळे मामीला जमणार नाही वाड्यावर यायला. बरं झालं.
रमा, आज माझं तुझ्याकडे एक काम आहे. हा, अहो बोला ना ताईसाहेब. आपल्या तुळशीच्या भोवती मस्त गालीच्या रांगोळी काढायची. चालतंय, काढते ना. ग्रेट. पण आज काही झालं तरी संध्याकाळच्यात काढायची. हा, कारण मला त्याचा फोटो काढून स्टोरी अपलोड करायची. काय करायचंय? काय करायचंय ते नक्की मी तुला संध्याकाळी दाखवीन. बरं, आज मंजू येणार नाही हा कामाला. बरं ठीक आहे. आणि आई पण बाबुळ गावाला गेली आहे, म्हणून तुला जे बनवायचे ते बनव. ओके? चालतंय. या बाहेर चालू आहे. पर आज वाड्याच्या माडीपासून अंगणापर्यंत समधी साफसफाई करायची आहे. कुठं जळमट लागलेत की नाही ते बघायचं आहे. झाडांना पाणी घालायचंय. समदा कचरा तिकडे लांब नेऊन जाळायचा आहे. कळलं ना? व समद्यांच्या खोल्या चकाचक करायच्या आहेत. कपडं धुवून वाळत टाकायचे आहेत. आणि हो, वरतून भांडी हाईतच. एवढी समधी कामं आहेत. बरं, म्हणजे ही समधी कामं तुम्ही करणार आहेत का? नाही, माझा स्वयंपाक झाल्यावर मी करेन तुम्हाला मदत. अगे, ही समधी कामं तुला करायची आहेत. आणि हा, या कामात मी तुला अजिबात मदत करणार नाही. मला बाहेरची कामं लय आहेत. अहो हरी भाऊ, असं काय करताय? आज मंजू आणि मामी दोघी पण नाहीयेत आणि त्यामुळे मग म्या काय करू? हा, बघ तुला कसं जमतंय ते. पर एक ध्यानात ठेव, एक बी काम शिल्लक ठेवू नकस. हा, बाई साहेब आल्या तर फैलावर धरतील. मग मला काय सांगायचं नाही. अरे अंकुश भाऊ, हो अंकुश भाऊ, अहो ऐका ना. अरे हरी शेठ, आज तर बातम्यांचं मोठं गाभाड मिळालं दिसतंय तुम्हाला. तेच तर सांगाय आलोय. अहो वाड्यावर काहीतरी नवीन कार्य निघतंय बघा. कार्य? हा, प्रतापला बाशिंग बांधून मैदानात उतरवत आहे की काय? नाही नाही नाही, अहो ताई साहेबांना बघाय आलते वाड्यावर. होय. हा, अहो राव साहेबांचे कोणतरी जवळचे मित्र होते ते. मग या कोणीतरीच काही नाव आडनाव असेल. होय, काय बरं नाव होतं त्यांचं? शिर्के. शिर्के त्यांचं नाव. म्हणजे त्यांचा मुलगा समर शिर्के हे आलते. शिर्के? होय. अंकुश भाऊ, हम्म. आता जस जसं कार्य पुढे सरकल ना, तस तसं समधी कुंडली तुमच्या समोर मांडतो का नाही बघा. पर अंकुश भाऊ, ही रमा जरा जास्तच फडफड करते बरं का. म्हणजे तिची फडफड बंद करायला पाहिजे आपल्याला. त्याची काळजी तू नको करूस. हं? तुला जे लक्ष ठेवायचं काम दिलंय ना, ते नीट कर. होय. बरं येऊ म्या. या. बरं येऊ म्या. नाही म्हणजे परवा राशन भरायचं होतं म्हणून म्हणलं जरा. बरं येऊ म्या. हॅलो हॅलो हॅलो, थांब. हो, मी तुला नंतर फोन करते हा जरा. रमा, तू अजून रांगोळी काढली नाहीयेस? मी तुला आज एकच काम सांगितलेलं आणि तेही तू केलं नाहीयेस. अहो ताईसाहेब, माझ्या डोक्यात होतं खरं. आणि हे काय, अंगण झाडून झाल्यावर मी रांगोळीच काढणार होते. पण मी तुला सांगितलेलं ना, आज संध्याकाळ व्हायच्या आत मला आज रांगोळी काढून हवी आहे. तुला माहिती होतं ते किती महत्वाचं आहे आणि तरीही तू केलं नाहीस. ते खूप महत्वाचं होतं आणि तू तरीही विसरलीस.
काय यार? अहो ताईसाहेब, खरंच चूक झाली ताईसाहेब. पण आज घरातली बाकीची बी कामं होती आणि ती समधी कामं मंजू सकाळीच करते ना. ती कामं करता करता संध्याकाळ झाली असती तर बाईसाहेब ओरडले असते. म्हणून तुमची रांगोळी काढायची राहिली बघा. नाही म्हणजे मी कारण देत नाहीये, माझं चुकलंच खरं. तुमचं महत्वाचं काम राहिलं माझ्यामुळे. बरं ठीक आहे, आता तू तेवढंच नको डोक्यात धरून बसूस. मी पण वैतागून बडबडत होते आणि त्या नादात मी सगळं बोलून गेले. आणि कोणी नसताना तू बाकीची कामं केलीसच ना. अहो पण असं कसं ताईसाहेब, माझ्यामुळे तुमचं काम राहिलं ना. थांबा, मी रांगोळी घेऊन येते. रमा, रमा राहू दे, एवढं काही झालं नाही. आणि तू ऑलरेडी खूप थकलेली दिसतीयस. तू तुझं हे सगळं काम कर. तुला अजून किचन मधले काम करायचंय, जेवण बनवायचंय रात्रीचं. तू ते सगळं कर आणि मग घरी जा. आपण हे उद्या करूया. आणि मी जे काय बोलले त्याचा प्लीज विचार नको करू. ताईसाहेब, ताईसाहेब, हॅलो हॅलो. हा हॅलो, कोण बोलते जी? मी बोलतोय. बाईसाहेब बोलताय ना? नाही जी, बाईसाहेब नाही. म्या बाईसाहेब नाही. अरे हे जाधवांचं घर आहे ना? वही जी, त्यांचंच घर आहे. हा, मग मला त्यांच्याशी थोडं बोलायचं होतं. पण त्या नाहीये तिथं. आणि बाकीचे बी कोणी नाही इथं. घरात कोणीच नाही? मग फोन कोणी उचललाय? अहो जी, म्याच उचललाय. हो, मग तुम्हीच फोन उचलला ना, म्हणजे घरात तुम्ही आहात. मग तुम्ही असं का म्हणताय की घरात कोणीच नाही म्हणून? अहो म्हणजे बाईसाहेब घरात नाहीयेत असं म्हणायचं होतं. आणि ताईसाहेब आहेत की, ताईसाहेब इथेच होत्या त्यांच्या खोलीत. मी बोलू का त्यांना? हो, त्या नाहीत तर नाहीत, पण तुम्ही फोन उचललाय म्हणजे तुम्हाला बोलायला पाहिजे आता माझ्याशी. हा, मी काय बोलणार? ते मी काय सांगू? जो फोन उचलतो त्याला बोलावंच लागतं. म्हणजे म्या छोटे मालक, तुम्ही बोलताय का? हो. हो, किती घाबरताय तुम्ही? अहो ते म्हणजे मी पहिल्यांदाच. बरं जाऊ देत. तुम्ही कसे आहात आणि व्यवस्थित पोचलात ना? हो, नीट आणि सुखरूप पोचलो. काहीच प्रॉब्लेम नाही. बरं, आई आणि तेजू कुठे आहेत? त्यांचा फोन लागत नाही. अहो बाईसाहेब आत्ताच बाहेर गेलेत. आणि ताईसाहेब आहेत की खोलीत आहेत. मी बोलू का त्यांना? नाही नाही, नको, राहू द्या. मी करेन नंतर फोन तिला. बरं ठीक आहे. बाकी झाली सगळी कामं? हॅलो हॅलो. वैजी हॅलो. अहो, मी विचारलं सगळी कामं झाली का? अहो मग मी हो म्हंटल की. अरे देवा, अहो मी नुसतीच मान डोलावली बघा. झाली आहेत, समधी कामं झाली आहेत. बर, चला ठीक आहे, मी ठेवतो फोन. आई आणि तेजूला सांगा की माझा फोन येऊन गेला म्हणून. वय ठीक आहे. बाय, टेक केअर. हा, अहो केर तर संध्याकाळच्या आतच काढलाय. काय केअर? मी म्हणालो टेक केअर म्हणजे काळजी घ्या. अच्छा तसं वय. मला वाटलं तुम्ही कामाबद्दलच विचारताय. वय तुम्हाच मी पण. हो, चला बाय. बाय बाय.
कधी येईल ग ताई? किती उशीर झालाय तिला. असं का करते ही? मामी सांग ना, अजून का नाही आली ती? अगं येईल ती. इथे नाक्या चिंचेचं झाड आहे की नाही, तिथपर्यंत आली पण असेल बघ. आणि मामा बाहेर उभा आहे की नाही, ते आले की लोक तिला घेऊन येईल बघ आतमध्ये. मामी तू कधीची म्हणते ती येणार येणार, पण अजून बी आली नाही बघ ती. मला किती आठवण येते तिची. तिला नसेल येत का ग माझी आठवण? अगं असं कसं, तिला पण तुझी आठवण येत असेल. खारुतोयच आहेस की नाही तू तिची. मग पिंट्या, फारच उशीर झाला रे रमाला. एक काम करू, थोडा वेळ वाट बघू, नाहीतर फोन करू का वाड्या? नको, फोन करू नको, जरा वेळ जाऊनच ये. हं? येली हा. अरे देवा, लयच उशीर होतोय. एकदा ताई साहेबांशी बोलून बघू का? ताईसाहेब, ताईसाहेब, झोपल्या वाटतं. रमा तू अजून गेली नाहीस का? अहो मी निघालेच होते. अगं अशी काय करतेस? किती वाजले बघितलंस का? अहो मी जातच होते, पर एक सांगायचं राहिलं होतं. हा, छोट्या मालकांचा फोन आलेला आणि ते सुखरूप पोचले. हा निरोप द्यायला सांगितला होता त्यांनी. पर तुम्ही झोपल्या होत्या वाटतं आणि बाईसाहेब बी नव्हत्या घरात. मग असं निरोप न दिल्याशिवाय कसं जायचं ना? अगं बरं ठीक आहे, मी करीन दादाला फोन, पण तू आधी निघ बरं पटकन. ऐक तर, पर बाईसाहेब अजून आल्या नाहीयेत ना. अगं आई निघालीये, पण ती जरा ट्रॅफिक मध्ये अडकली. तिला यायला जरा उशीर होईल. बरं मग त्या येईपर्यंत नाही, तू अजिबात थांबू नकोस. तू उलट लवकर जा, नाहीतर मी येऊ का तुला सोडायला? नाही, नको, जाते मी. तुम्ही काळजी घ्या. बरं ठीक आहे, वय सावकाश जा. वय. गुड नाईट. गुड नाईट. चढली चढली बाबा, तुला चढली. हे तिकडे बघ, फुलपाखरू. एवढ्या रात्री? काय मॅडम, कुठं निघाला एवढ्या रात्री? बाई माणसाने एवढ्या रात्री तर निघू नये. लोकांच्या नजरा चांगल्या नसतात. चला, आम्ही तुम्हाला घरी सोडतो. चला, मी तुम्हाला घरी तुम्ही लांब सोडतो. राहा. चला. अहो, सोडा, अहो, सोडा. चला, तुम्हाला घरी सोडतो. जाऊ द्या हो मला, जाऊ द्या मला, नाही नाही तर काय, कुणाला बोलावणार? हिरोला? कुठून येणार? आकाशातून येणार का जमिनीतून येणार? एडे, हे पिक्चर मध्ये होतं, इथं नाही. मला जाऊ द्या, नाहीतर मी ओढून गावाला गोळा करीना. ओरड, बघू कोण येतो तुला वाचवायला. ओरड. सोडा, अहो, सोडा, वाचवा कोणीतरी. सोडा ना, सोडा ना, वाचवा.
ए पुढे रस्त्याचं काम सुरू आहे, दुसरा रस्ता पकड. चालेल. कोण रे तू? ए सोन्या, रस्त्याचं काम चालू आहे, मग हे 2 दगड कोण घेऊन जाणार? लवकर घेऊन जा, नाहीतर दगडावून गाडी कशी काढायची ना मला चांगलंच माहिती. पोरीची छेड काढतो. चल निघ.